जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी राज्यातले लाखो कर्मचारी संपावर. संपामुळे प्रशासनाचा गाडा ठप्प, रुग्णसेवेवरही परिणाम. इतकी मोठी शक्ती पाठीशी असताना सरकारला भार वाढण्याची चिंता नसावी. जुन्या पेन्शन योजनेबाबत उद्धव ठाकरेंचं सरकारवर टीकास्त्र. नाशिकमधून हजारो शेतकऱ्यांचं मुंबईकडे कूच, तर शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाची उद्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक. बैठकीतून तोडगा निघतो का याकडे लक्ष. सत्ता संघर्षाची आजची सुनावणी संपली. उद्या ठाकरेंचे वकील कपिल सिब्बल युक्तिवाद करणार. उद्याच्या सुनावणीकडे नजरा. ठाकरे कुटुंबियांच्या मालमत्तेप्रकरणी गौरी भिडेंची याचिका मुंबई हायकोर्टानं फेटाळली. गौरी भिडेंना 25,000चा दंड. हसन मुश्रीफांची आजची ईडी चौकशी संपली. उद्या पुन्हा चौकशीसाठी ईडी कार्यालयात येणार. कोर्टाकडून मात्र मुश्रीफांना दिलासा. साई रिसॉर्ट प्रकरणात जयराम देशपांडेंना 18 मार्चपर्यंत कोठडी. अतिरिक्त सत्र न्यायाधीश मुंबई यांच्या कोर्टात सुनावणी. अनिल परबांना मोठा दिलासा. साई रिसॉर्टमधील सांडपाणी समुद्रात जात असल्याबद्दल केंद्रीय पर्यावरण मंत्रालयानं दाखल केलेला खटला दापोली कोर्टानं केला रद्द. शीतल म्हात्रे पाठलाग प्रकरणात 2 अज्ञात इसमांविरोधात गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू. शीतल म्हात्रे दादर पोलीस स्टेशनमध्ये. मुंबईतल्या दहिसर चेक नाका इथल्या श्रीकृष्ण हॉटेलला भीषण आग. अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू. आणि शेअर बाजारात आजही घसरण. सेन्सेक्स 58,000 अंकांखाली. गुंतवणूकदारांचा 2 लाख कोटींचा चुराडा.